मुंबईच्या कुर्ल्यातल्या परिस्थितीकडे, कारण मुंबईच्या कुर्ल्यात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे कुर्ल्याच्या रेल्वे स्थानकावरती पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती। त्यामुळे रेल्वे स्थानकावरती प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं आपण यावेळेला पाहतोय। तर तिकडे कल्याणमध्ये देखील मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। जोरदार पावसामुळे रेल्वे स्थानकावरती पाणी साचलेलं होतं। रेल्वेच्या प्लॅटफॉर्मच्या छतातून पाणी देखील कोसळत असल्यानं प्रवाशांची चांगलीच तारांबळ यावेळेला उडाल्याचं दिसून लागलं। आज झालेल्या मुसळधार पावसानंतर मात्र कल्याण स्थानकाची असलेली अवस्था आपण पाहिली तर पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कल्याण आणि बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी झाल्याची देखील दृश्य टिपली गेली आहेत। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। संध्याकाळची वेळ असली की प्रत्येक जण ऑफिसेसकडून आपल्या परतीच्या म्हणजेच घरच्या प्रवासासाठी निघालेला असतो, मात्र घराकडे जात असताना मुंबईची लाईफलाईन यामध्ये देखील मात्र प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी जमल्याचं आपण पाहतोय। कल्याण ते बदलापूर या स्थानकादरम्यान ज्यावेळेला रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली त्यानंतर जमा झालेले आपण नागरिक पाहतोय। ठाण्यामधल्या मुंब्रा आणि कळवा परिसरातही पावसाचं धुमशान सुरू आहे। ठाण्याच्या कळवा परिसरात तर ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला। इथल्या वीज कोसळतानाची दृश्यही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। तर भिवंडी परिसरातही मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। शहरातील 3 बत्ती बाजारपेठेमध्ये असलेल्या दुकानांमध्ये अक्षरशः पावसाचं पाणी शिरलंय। पावसाच्या पाण्यात उभे असलेले नागरिकही आपण पाहिले, अक्षरशः गुडघ्यापर्यंत असलेलं पाणी आपण पाहतोय। तर भिवंडीमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील 3 बत्ती ते नजराणा कंपाऊंड भागामध्ये संपूर्ण बाजारपेठेत पाणी तुंबलं आणि त्यामुळे बाजारपेठ परिसर पूर्णपणे जलमय झाला होता। अनेक सखल भागात पाणी साचल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। तर तिकडे दहिसरमध्येही मुसळधार पाऊस बरसलाय। मुसळधार पावसामुळे दहिसरच्या रस्त्यांवरती पाणी साचलेलं होतं, मात्र सध्या दहिसरमध्ये पावसानं उघडीप दिली आहे। सध्या पाऊस बंद आहे। तर मुंबईमध्ये विश्रांती घेतलेली